मी आज तुम्हाला अक्षय तृतीयेची थाली बनवून दाखवते। मी आता डाळ आणि भात बनवणार आहे। धुवून घेतले तांदूळ आणि डाळ पण धुवून घेतले, मुगाची डाळ घेतले, थोडीशी हळद टाकले आणि तेल टाकायचं म्हणजे डाळ आपली लवकर शिजते। भात आणि डाळ झालंय, आता मी फोडणी करते डाळीला। आता मी वरण बनवून घेते, फोडणी देते। आता लसूण आणि कढीपत्ता, राई, जिरं टाकलंय आणि हिंग टाकून घेतलंय। डाळ आहे ना ओतून घ्यायची, फोडणी करून त्याची थोडं पाणी ओतलंय आणि मिरची टाकली मी त्याच्यामध्ये, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ओलं खोबरं घेतलंय मी, ते टाकून घेतलंय त्याच्यामध्ये। बघा आपलं वरण तयार आहे आता आणि कोथिंबीर टाकले। बघा आपलं वरण तयार आहे आता। आता मी भाजी बनवणार आहे मटारची। आता वाटपासाठी आहे ना कांदा मी भाजून घेतलेला आणि खोबरं पण मी भाजून घेतलंय, आलं घेतलंय आणि टॅमॅटो टाकून घेतले त्याच्यामध्ये, एक टॅमॅटो कापलेला, कोथिंबीर टाकले आणि गरम मसाला आणि हळद टाकले त्याच्यामध्ये आणि धना पावडर टाकले। पाणी ओतायचं आणि वाटप काढून घ्यायचं। तर वाटून घेते मसाला मी। आता आहे ना भाजीला फोडणी देते मी। कांदा टाकलाय तेलामध्ये आणि तिखट मसाला टाकलाय, दुसरे मसाल्यात ॲड केलेले सर्व, फक्त तिखट मसालाच फोडणीला दिलाय। मसाला आहे ना तो ओतून घेतलाय। मटार आणि बटाटा टाकून घेतले आणि पूर्ण आता भाजीने मिक्स करायची त्याच्यामध्ये आणि थोडं पाणी ओतते त्याच्यामध्ये। असं 10 मिनिटं शिजत ठेवायची भाजीला। बघा भाजी शिजून झाली, आता मीठ टाकलंय मी बघा। आता भाजी शिजून झाली, वरून आहे ना कोथिंबीर टाकायची। बघा आपली मटारची भाजी तयार आहे। आता आहे ना मिरची मी तळणार आहे, तर त्याच्यासाठी ना बेसन घेतलंय, मिरची फ्राय करणार आहे। त्याच्यासाठी बेसन घेतलंय, त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलंय, चवीप्रमाणे ना मीठ टाकायचं। नंतर पूर्ण ना गुठल्या मोडून घ्यायच्या पिठाच्या। असंच ना 15 मिनिटं ठेवून द्यायचं। तर मी मिरच्या घेतल्या आणि ओलं खोबरं घेतलंय, त्याच्यामध्ये मीठ टाकलंय आणि जिरा पावडर घेतले आणि हळद टाकली त्याच्यामध्ये
आता पूर्ण ना मिक्स करून घ्यायचं ते. मिरचीचे ना 2 तुकडे केले. ते आता भरून घ्यायचं त्याच्यामध्ये. पूर्ण असं मसाला ना तो भरून घ्यायचा. सर्व ना आता भरून घेते मी. मिरच्या भरून झाल्या. पिठामध्ये ना असं कालवून ना तळून घेते आता मिरची. तळून घ्यायच्या दोन्ही साईडनी. बघा आपली मिरचीची भजी तयार आहेत. आता आहे ना मी पुरी तळून घेते. बघा आपल्या पुऱ्या किती फुलल्या. अशाच तळून घेते मी आता सर्व पुऱ्या. आता आहे ना मी आंब्याची चटणी बनवली. आंबा किसून घेतलाय, त्याच्यात हळद, मीठ आणि तिखट मसाला टाकलाय. ते पूर्ण मिक्स करायचं. आपल्या आंब्याची कोशिंबीर तयार आहे. मी आता आगळ घेतलंय, अर्धा वाटी आगळ कोकमाचं. ते ना एका भांड्यामध्ये ओतून घेतलंय आणि 4 पट ना पाणी घ्यायचं. पूर्ण मिक्स करायचं आता. आणि आता ना फोडणी करते मी. तुपाची फोडणी द्यायची. जिरं टाकायचं आणि कढीपत्ता आणि हिंग टाकायचं 1/2 चमचा असं. आणि ते आगळने ते ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये. पूर्ण मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये ना गूळ टाकायचं थोडं. तीन 4 मिनिटं ना गरम करून घ्यायचं असं. थोडंसंच मीठ टाकायचं कारण आगळमध्ये आपलं मीठ असतं. कोकमाचं सार आता तयार आहे. आणि कोथिंबीर टाकायची. आता आहे ना मी आमरस करून दाखवते तुम्हाला. आंबे ना मी पाण्यात भिजत ठेवलेले 1 तास असे. आणि थोडं थंड पाणी ओतलेलं त्याच्यामध्ये. थंड पाण्यात ठेवायचं. आपला आमरस आहे ना काळसर नाही होत असं. आंब्याचं सर्व काढून घेते कर.
आता आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना वाटायचं आपल्याला ते, आणि साखर टाकायची आणि दूध ओतायचं त्याच्यामध्ये, पेस्ट करायची त्याची. बघ आपला आमरस आता तयार आहे. तुम्हाला मी थाळी बनवून दाखवते. सर्व आता बनवून घेतलं ना, त्याची थाळी बनवली मी आता. बघा आपली अक्षय तृतीयाची थाळी तयार आहे.